बाहेर आल्यानंतर एखाद्या गोष्टीला म्हणजे भरपूर लोकांबद्दल एक वेगळे पर्स्पेक्टिव्ह दिसायला दिसले. तसं निकीबद्दल नाही दिसलं काय चुकीचं. एकदा तर मी स्वतःच्याच एका कार्यक्रमाला जात होतो आणि मी स्वतःच ट्रॅफिकमध्ये अडकलो. माझ्यामुळेच तयार झालेलं. तुमच्यामुळे झाली होती ट्रॅफिक. खूप धडकी भरलेली पण असायची. आमच्या समोर तो एक अशी 6.5 फुटाचा माणूस पण असायचा. आपका है सब कुछ, आपको नजर है, आपकी इनायतों पे यार बार बार सर को मैं झुकाऊंगा, इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ आणि आज आपल्यासोबत जे कलाकार आहेत म्हणजे सुरांचे जादूगार तर ते आहेतच, पण एका रियालिटी शोच्या माध्यमातून त्यांच्यातले विविध कलागुण आपल्याला बघायला मिळाले. तो शो म्हणजे बिग बॉस मराठी. भारताचे पहिले इंडियन आयडल अभिजित सावंत आज आपल्यासोबत आहे आणि ज्यांनी बिग बॉस मराठीतून देखील आपल्या सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिजित सर, खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. आणि तुम्ही समोर असले की खूप नॉस्टॅल्जिया आहे, खूप आठवणी आहेत प्रत्येकांच्या. अनेकांनी तुम्हाला त्यावेळी वोट केलेले असेल किंवा अभिजित सावंत इंडियन आयडल मध्ये एक प्रत्येक मराठी माणसाचं एक आनंद होता त्या क्षणी. पण आता बिग बॉस मराठी नंतरचे जे काही फीडबॅक्स आहेत ते कशा पद्धतीचे मिळतात तुम्हाला? खूप चांगले पण आहेत आणि खूप मजेदार पण आहेत. म्हणजे लोकांनी एक्सपेक्ट नाही केलं की मी एवढा खोडकर असू शकतो, खट्याळ असू शकतो. कारण लोकांना नेहमी वाटायचं की बाबा अभिजित सावंत एक सरळ साधा मुलगा आहे. तर त्या इमेजला ब्रेक करायला मला खूप मदत झाली आणि माझ्यातले वेगळे वेगळे गुण पण दाखवायला मिळाले मला. हो, म्हणजे विविध नकला असो, शाहरुख खानची नकल तुम्ही केली, परत अभिलाषाही आम्हाला आवडलेली. प्रयत्न सगळे केले जेवढे काय करता येईल बिग बॉसमध्ये राहून. म्हणजे फक्त तो लोक असं म्हणतात की फक्त एक भांडणाचाच असं एक आपली एक परसेप्शन झालाय, पण तो तोडण्यामध्ये पण एक चांगलं यश मिळालं मला. पण अभिजित, तुमच्या डोक्यात काय होतं? एक असा रियालिटी शो करून आला ज्याने इतकी वर्ष ओळख दिली, त्याच्यानंतरची कामं असेल सगळं. पण बिग बॉस हा शो म्हटला की लोक विचार करतात की या शो मध्ये जायचंय की नाही. आणि बिग बॉस मराठीचा एक वेगळा स्टँडर्ड आतापर्यंत सीझन मध्ये आहे. तुम्ही काय विचार करत होतात जेव्हा तुम्हाला या शो साठी विचारणा झाली? काय वाटत होतं, जायचंय की नाही जायचंय? मी थोडासा होतोच, म्हणजे एक भीती म्हणा मनात, किंवा आपण आतापर्यंत जी जागा बनवली आहे लोकांच्या मनामध्ये ती बदलू शकते. लोकांना एक वेगळ्याच गोष्टीबद्दल आपल्या आणि आपलं कधी भरोसा नसतो की काय आपण म्हणतात ना की स्वतःला माहिती असतं की आपण काय आहोत ते. मग ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे कळणं खूप डिफिकल्ट असतं. कधी कधी आपण एक पांघरून घालूनच आयुष्य जगत असतो. पण ते बिग बॉसमध्ये कळून येतं की तुम्ही ॲक्च्युअलमध्ये माणूस म्हणून कसे आहात, त्या गोष्टी बरोबर आहेत की नाही जे तुम्ही विचार करता. तर त्याची भीती होती मनात की काय होईल, कसं होईल, मी लोकांसमोर कसा प्रेझेंट होईल. पण जसा जसा शोची डेट जवळ यायला लागली आणि नक्की होणार होतं, त्यावेळेला म्हटलं की ठीक आहे, आपण एक प्रयत्न केला पाहिजे आणि एक ऑनेस्ट ओपिनियन आपल्याला कळेल. कारण एवढी वर्ष ह्या करिअरमध्ये घातल्यानंतर, इथे राहिल्यानंतर मला वाटलं की स्वतःची एक आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि हाच एक ऑनेस्ट एक विचार होता. पण असं विचार नाही केला की आपण गेम आणि सगळ्या असं स्ट्रॅटेजीज मध्ये जास्त विचार करूया. पण ॲज अ ह्युमन मी कसा आहे हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि मला स्वतःला पण कळलं पाहिजे. त्यामुळे मी बिग बॉस करायचं ठरवलं. पण अभिजित सावंत हे मोठं नाव जेव्हा इतकी वर्ष कॅमेऱ्यापासून दुरावलेलं असतं आणि अचानक कॅमेरा समोर येतो, पण एवढे कॅमेरा सगळीकडे कॅमेराज आहे, ते कशा पद्धतीने फेस केलं तुम्ही? खूप डिफिकल्ट असायचं. म्हणजे तिथे आपल्या काही पर्सनल आपली एक सर्कल असतं ज्याच्यामध्ये आपण मी स्वतः एक खूप इंट्रोवर्ट माणूस आहे. तर मला जास्त कॅमेरा फेस करणं ऑफकोर्स कामासाठी करतो मी, पण त्याच्यानंतर असं काही नसतं जास्त. पण इथे तुम्ही दिवसभर कॅमेरासमोर असता, तर तो एक कॉन्शियस माइंडमध्ये ठेवणं की कॅमेरा असणारच तुमच्या चारी बाजूला, हा एक वेगळा विचारच होता. आणि नंतर मग मी त्याच्याबरोबर कम्फर्टेबल होऊ लागलो. इवन एंडला येताना मी कॅमेराशी बोलणं हे जास्त माझं वाढलं.
कारण ओके. त्याच्या आधी मला कळतच, मला हे नव्हतं माहिती की मी बोलायचं कसं, कारण आपलं एक माणूस एकमेकांबरोबर बसून आपण बोलू संवाद शकतो, साधू शकतो. बरोबर. पण फक्त कॅमेराकडे बघून कसं बोलायचं आणि विचार कसे मांडायचे हं. स्वतःचे, ते पण नंतर नंतर शिकलो मी. पण तुमची ही पर्सनॅलिटी एकदम हम्म. शांत स्वभाव असेल किंवा एक जेंटलमन हे जे टॅग मिळालं त्या घरामध्ये. पण जेव्हा तुम्ही तुमचं हम्म. कलागुण दाखवतात एक वेगळं ट्रान्झिशन आम्हाला बघायला मिळतं. हा. ते अभिजित सावंत नसतं. ते काय आहे आणि हा. ते कुठून आलंय? माझ्यात मला ना वाटायचं की मी आहे ते, म्हणजे माझ्यात भरपूरशा गोष्टी आहेत, हं. पण कधी कधी म्हणतो ना आपण की लोकांसमोर आणायला काहीतरी प्लॅटफॉर्म लागतो. हो. ज्या वेळेला तुम्ही लोकांसमोर येता त्यावेळेला तुम्हाला एक प्लॅटफॉर्मची गरज असते. हं. तर तो एक प्लॅटफॉर्म आपल्याला सही पद्धतीने प्रेझेंट करेल किंवा आपण सही पद्धतीने दिसू हे माहिती नसतं. हं. आणि बिग बॉस एक तसाच एक खूप मोठा प्लॅटफॉर्म होता जिथे मी माझ्या सगळ्या कलागुणांना दाखवू शकलो असतो हो. आणि तो प्रयत्न मी केला तिथे जाऊन. हो आणि आम्हाला खूप सरप्रायझिंग एलिमेंट्स बघायला मिळाले हो. अभिजित सावंत यांचे. अच्छा. पण एका ठिकाणी इंडियन आयडल हा शो म्हणजे हां. तेव्हाही रियालिटी शोचा तितकाच बज होता जेव्हा आता आहे. हो, पण तेव्हाचे रियालिटी शो ज्या पद्धतीने प्रेझेंट हो. व्हायचे, तो एक वेगळा काळ होता. बरोबर. तुम्हाला काय फरक जाणवतोय? सध्याच्या काळामध्ये रियालिटी अनेकदा असंही म्हटलं हां, जातं स्क्रिप्टेड आहे. हां. तेव्हाच्या रियालिटी शोची रियालिटी जाणवायची. हां, हां. त्यावेळेला सगळ्यात जसं इंडियन आयडलचीच गोष्ट घेतली तर त्यावेळेला जो आम्ही सीझन केला तो एकदमच नवखा होता. तो हं. सगळ्यांसाठीच नवीन होता. म्हणजे इव्हन बरोबर. मेकरसाठी तो फर्स्ट सीझन होता. तर हं. ते सगळेच म्हणजे चाचपडत होते, समजत होते आणि खूप ऑनेस्टली केलेला एक प्रयत्न होता. हं. त्याच्यानंतर जसा वेळ गेला लोकांना सगळ्या गोष्टी समजायला लागतात. मग आपले आपले वेगळे विचार समोर येतात. हं. त्यामुळे ते नंतर आत्ताच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये एक सगळ्याच गोष्टींचा विचार केला जातो. कमर्शियल ॲस्पेक्टचा पण हं. विचार केला जातो. लोकांच्या भावनांचा पण विचार केला जातो. जो पहिला सीझन होता तो अगदी क्लीन स्लेटसारखा होता, ज्याच्यावरती काही आपण फक्त चांगला शो करायचा हाच एक मुद्दा होता. त्यामुळे तो जास्त ऑनेस्ट पण वाटला लोकांना. राइट. आणि बिग बॉसचं म्हटलं तर तो एकदम कंप्लीट वेगळा शो आहे. नक्कीच. पण तेव्हाच्या त्या काळातल्या अनेक आठवणी आहेत आणि हां, सगळ्यांना आजही ते जाणून घेण्याची उत्सुकता असते, तर मलाही ते उत्सुकता हां, आहे. तर त्यावेळेसचा जो बज असेल किंवा हां, तुम्ही जिंकल्यानंतरचं जे फीडबॅक्स असतील, ज्या हां. पद्धतीने लोकं येत होते, फोटोसाठी विचारणा असतील हो, किंवा प्रोजेक्ट्स विविध गाणी तुम्ही करत होतात. काय हां. होतं ते काळ कसा अनुभवला तुम्ही? कारण तुमच्यासाठी स्वप्नपूर्ती होती ती. ते हो, सगळे क्षण. माझ्यासाठी मला आठवतं मी ज्यावेळेला फर्स्ट टाईम जिंकून घरी गेलो, हं. त्यावेळेला माझ्या ज्या सोसायटीमध्ये मी राहायचो, त्या सोसायटीच्या बाहेर सगळी लोकं जमा झालेली. लोकं बाहेरून कुठून आलेली, आपले हं. ढोल ताशे स्वतःच घेऊन आणि पूर्ण भरलेला ती जागा आणि सगळेच खूप एक मिरवणुकीसारखा सिच्युएशन तयार झालेली. बरोबर. पण मला कधी अशा गोष्टी आवडायच्याच नाहीत पूर्वीपासून. त्यामुळे मी जास्त काय ते मिरवणूक पद्धत काय केली नाही. पण त्यावेळचा क्रेज जो होता ना पूर्ण, म्हणजे एकदा तर मी स्वतःच्याच एका कार्यक्रमाला जात होतो आणि मी स्वतःच ट्रॅफिकमध्ये अडकलो. माझ्यामुळेच तयार झालेला. तुमच्यामुळे झाली होती ट्रॅफिक. बरं. तर अशा खूपशा गोष्टी झाल्यात आणि असे वेगवेगळे लोकं यायचे घरी. हं. त्यावेळेला मी आमच्या माहीमच्याच घरात राहायचो आणि लोकं यायचे भेटायला आणि कुठून लांब ठिकाणं. एक मला अजूनही आठवतात, एक आजोबा होते. ते दरवर्षी माझ्या बर्थडेच्या जवळपास ते यायचेच नाशिकवरून कुठेतरी आणि भेटायला यायचे. मग त्यांनी काय एकदा गिफ्ट आणली, काय एकदा सोन्याचं ब्रेसलेट दिलं. हं. तर अशा खूपशा गोष्टी, म्हणजे खूप लोकांचं प्रेम होतं आणि वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे घरातला एक एक सदस्यच जिंकलाय असा शो, हो. अशी एक भावना होती त्यावेळेला मनात. आणि याही वेळी तीच भावना आहे. कारण प्रेक्षकांची ती ट्रॉफी हातात नाही आली, हो, पण प्रेक्षकांची जी मनं जिंकली आहेत तुम्ही. हो, त्यामुळे आताही आम्ही बघतोय काही फोटोज, व्हिडिओ की हो. घरच्यांनी पण खूप छान स्वागत केलं. कुटुंब हो पण आणि जसं लोकांचे रिॲक्शन्स मला भेटतात ना बघायला, म्हणजे आता मी एक रील बघितली त्याच्यामध्ये एक लहान मुलगा रडत होता हां. आणि असे फॅमिली बसून म्हणजे ते मला सांगत होते की आम्हाला खूप वाईट वाटलं तुम्ही नाही जिंकला, तर ते एक बघून हं. बरं वाटतं की की तुम्ही लोकांच्या मनात परत जागा बनवण्यामध्ये यशस्वी ठरलात. बरोबर. कारण ज्या वेळेला लोकं एकदा तुम्हाला जागा देतात, त्याच्यानंतर परत ती जागा बनवणं हे हं. खूप डिफिकल्ट आणि रिस्की गोष्ट असते. नक्कीच. कारण त्या काळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत
सगळा हो. फॅन बेस होता तुमचा. हो. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना अभिजित सावंत कोण आहे आणि हो. ही जी काही तुमची ती स्टेप हो. फेमस झाली होती. त्यामुळे हो. आजही तो ऑडियन्स आहे ना, तो हो. मला वाटतं बिग बॉस मराठीच्या माध्यमातून कनेक्ट झाला हो. आणि त्यांना अभिजित सावंत रिअल कसा आहे ते हो. बघायचं होतं. जे या शो मधून हो आणि मी विचार नाही केलेला असा, की लोक अशा पद्धतीने परत कनेक्ट होतील किंवा मला नेहमी वाटायचं, की बिग बॉस हा एक वेगळा शो आहे. मी ॲज अ आर्टिस्ट, एक म्युझिशियन म्हणून एक वेगळा माणूस आहे. पण ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन मी कसा आहे, हे लोकांना आवडेल की नाही माहिती नव्हतं. आणि त्यामध्ये पण जर मी इथपर्यंत पोहोचू शकलो, तर मला स्वतःबद्दल खूप अभिमान वाटतो कधी-कधी. हो, बरंच म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना एखादा कलाकार म्हणजे हं. तुम्ही गायक असाल तर मग फक्त गाणीच गातोय हो. का असंही होऊ शकतं. पण तुमच्या बाबतीत ते हो. वेगळं ठरलं कारण हो. तुम्ही वेगवेगळे एलिमेंट्स दाखवण्याचा हो. प्रयत्न केला. हो. पण या सगळ्यामध्ये इंजरीज पण भरपूर झाली. आता आम्ही हाताला बघतोय तुमच्या हो. बोटांना लागलेलं असेल किंवा पायाचं. तर ते हां. व्यवस्थित आहे का? काय इंजरी आहे तर सगळं व्यवस्थित आहे. अजून सगळे अंजर-पंजर अजून पण व्यवस्थित तरी आहे. पण टास्क खेळायचे होते. म्हणजे हो. ते बिग बॉस काय ती जिद्द वाटत होती की नाही आपल्याला लागलंय तरी आपण खेळूयात. मला खूप आवडायचं म्हणजे मी ज्यावेळेला टास्क आम्ही यायचे ना, त्यावेळेला खूप धडकी भरलेली पण असायची. आमच्या समोर तो एक अशी 6.5 फुटाचा माणूस पण असायचा. त्यामुळे ती एक वेगळी भीती असायची. पण टास्क खेळून त्या घरामध्ये टिकायचं आहे, ही एक भावना जी होती ती मनामध्ये खूप दांडगी होती त्यावेळेला. जरी जरी कधी-कधी बिग बॉस स्वतः म्हणायचे, की आता हा टास्क तुम्ही खेळू नाही शकत. बरोबर. त्या किंवा संचालक बनवायचे. त्यावेळेला एक स्वतःवरती राग यायचा, की का नाही मी करू शकत उलटं खूप वेळा खूप असे माझे मित्र होते म्हणजे शोमधले, जे स्वतः म्हणायचे, की आम्हाला बाबा चेहऱ्याची जास्त काळजी आहे काळजी आहे. बरोबर. किंवा बॉडीची जास्त काळजी आहे, कारण आम्हाला जर काय लागलं, तरी ना आमचं पुढचं करिअर आहे. बरोबर. पण मला का कुणास ठाऊक मला नाही ती भीती वाटायची. मला असं वाटायचं मी केलं पाहिजे, ही गोष्ट केली पाहिजे. लोकांपर्यंत त्या पद्धतीने पोहोचलो पाहिजे. ही एक भावना म्हणजे जेव्हा ढोपराचं पण हे झालेलं आता मला कळतं, की इट्स ऑलमोस्ट 70% लिगामेंट टेअर आहे. अरे तर बापरे! त्यावेळेला पण मी म्हणायचो, की मला तुम्ही काय इंजेक्शन द्या, पण उभं करा. ते हो, एक कारण तुम्ही वेगळंच लगेच मेडिकल रूममधून जाऊन आल्यानंतर हो, तयार असायचे टास्क खेळण्याचे. इव्हन हो. नंतर झालेला तो शेवटचा सायकलवाला टास्क पण त्या इंजुरीमध्ये केला हो. तुम्ही. इव्हन हे पण ज्यावेळेला तो अभिलाषाचा पूर्ण ॲक्ट केला, त्याच्या आधी माझं हे पूर्ण ट्रीटमेंट झालेली आणि नवीनच प्लास्टर म्हणजे ते हे केलेलं, त्याला बँडेड केलेलं. त्यामुळे त्या पेनमध्ये असताना पूर्ण ते नवीन कारण पूर्ण 1 आठवडा विथ म्हणजे फक्त सूज होती हाताला. हो, त्याच्यामध्ये मी तो अंड्यांचा टास्क पण खेळलेलो हो. आणि तेव्हाच कळलेलं की फ्रॅक्चर आहे म्हणून. पण ते 1 आठवडा तसाच काढून मग नंतर ते हे ट्रीटमेंट करून त्याच्यामध्ये तो अभिलाषाचा डान्स पण केला बरोबर. आणि ते सगळं केलं. तर तो जो एक भावना असते ना, की तुम्ही ज्यावेळेला खेळात आहात त्यावेळेला आपलं 100% देण्याचा प्रयत्न करा. ती खूप म्हणजे एकदम स्ट्राँग होऊन यायची त्यावेळेला असं. आणि या सगळ्यामध्ये त्या जर्नीमध्ये विविध लोकांसोबत नाती बनली. हो, निकी सोबतची फ्रेंडशिप असेल किंवा अंकिता हो, सोबतची नोकझोक असेल हो, नंतर झालेली. हे हो. कसा बघताय? कारण आता बाहेर आल्यानंतर तुम्ही हं. भेटताय का? एकमेकांशी बोलताय का? तुम्ही कोणाकोणाशी नाही मला ना कॉन्टॅक्टमध्ये आहात? खूप विचित्र ही सगळ्या गोष्टी आहेत. कारण ना आपण आतमध्ये ज्यावेळेला घरात असतो, त्यावेळेला एक वेगळं वातावरण असतं. एक कोणाबद्दल प्रेम असतं, कोणाबद्दल एक वैर असतं आणि ते इक्वेशन 5-5, 10-10 मिनिटांनी पण बदलत असतात. एखाद्या त्यांच्या लाईनमुळे, एखाद्या वाक्यामुळे त्या गोष्टी मध्ये बदलाव येत असतात. हो. पण बाहेर ज्यावेळेला येतो ना, त्यावेळेला एक अ, जनतेचा एक पर्स्पेक्टिव्ह दिसतो, की ते एकाला अशा ठिकाणी बघतात, दुसऱ्या अशा ठिकाणी बघतात. हं, हं. तसं आम्ही कधी घरामध्ये राहून कधी बघितलं नाही राइट. आणि त्यामुळे मैत्री होती. पण बाहेर आल्यावरती कळलं, की कोण खरंच किती खरं आहे, कोण किती व्यवस्थित आहे, कोण किती चुकीचं आहे. त्यामुळे अजूनपर्यंत अशी मैत्री आणि तो वेळ मिळाला नाही आहे अजून म्हणजे कोणाशी बोलायला पण वेळ मिळाला नाही आहे तसा. पण निकी सोबतची जे हां, काही बॉन्डिंग आहे ते हां. कायम राहणार आहे? आम्हाला बघायला मिळणार आहे? मला माहिती नाही कारण हं, असं काय आम्ही ठरवलं नाही, की मैत्री ठेवायची आहे, नाही ठेवायची आहे. हं, हं, कारण काय होतं, की ती निक्की आहे म्हणून मी तिच्याशी फ्रेंडशिप ठेवलेली असं काही नव्हतं. हं. कधी-कधी काय ती जे बोलायची कोणत्या-कोणत्या गोष्टी
त्या खूप लॉजिकल वाटायच्या. काय काय उपदेश द्यायची त्यावेळेला असं वाटायचं हां ही, आणि तिच्याबरोबर बसून एक वेगळं इक्वेशन होतं. गेम गेम तर आम्ही कधी डिस्कस केलाच नाही, पण ॲज ह्युमन खूपशा गोष्टी बोलायला मिळतात. कधी कधी आपण असतो ना, एक वाईब जुळते म्हणतात, तसं वाईब जुळायची. अंकिताबरोबर बसून एक वेगळ्या गोष्टीवरती चर्चा असायची. त्यामुळे प्रत्येकाबरोबर, पॅडी दादाबरोबर एक वेगळ्या गोष्टी आम्ही बरोबर. डिस्कस करायचो. सूरज बरोबर वेगळ्या पद्धतीने बोलावं लागायचं. त्यामुळे प्रत्येक माणसाबरोबर वेगळं वेगळं होतं. त्यामध्ये एक चांगली बॉन्डिंग जी आहे ती निकी बरोबर झाली. हो, निकीची पण मुलाखत घेतली मी, तर त्याच्यात हां. तीही म्हटली, की आम्हाला आवडेल कारण अभिजितला मित्र बनवणं हे मी चूज केलं होतं आणि मी ती हां. कायम ठेवेल असं तीही म्हटली. तर ते हो. बॉन्ड आम्हाला पुढेही बघायला नक्कीच आवडेल. माहिती नाही, मी कधी तसा म्हणजे हे कोलॅबोरेशन मे होऊ बी शकतं. पुढे आयुष्यात काय गोष्टी येतील. पण एवढं चांगलं आहे, एवढं नक्की आहे की बाहेर आल्यानंतर एखाद्या गोष्टीला म्हणजे भरपूर लोकांबद्दल एक वेगळे पर्स्पेक्टिव्ह दिसले. तसं निकीबद्दल नाही दिसलं काय चुकीचं. बरं. अंकिता सोबतचं इक्वेशन नंतर हां. बदललं ते हां. ते कशा पद्धतीने बघताय आता तुम्ही? मग अंकिता बरोबर आता काय असं वाईट नाही आहे मनामध्ये, की तिच्याबद्दल काय वाईट भावना नाही आहे मनामध्ये. ज्या पद्धतीने एंडला म्हणजे माहिती असताना की शो संपतोय, आम्ही सगळ्यांनीच एक पद्धतीने की ठीक आहे चला आता एकमेकांवरती आपण उगाच ब्लेम करूया नको, की अशा पद्धतीने खेळूया नको. आणि तोच एक भावना होती शेवटी. बरोबर. पण त्या भावनेला पण गेम्स पर्स्पेक्टिव्हने समोर ठेवलं. तो मला वाटलं की ती गोष्ट बरोबर नाही जात आहे. आणि तीच एक गोष्ट आहे. अदरवाईज असं तिच्याबद्दल काय वाईट भावना किंवा मनामध्ये अजूनही दुःख असं काही नाही आहे. पण सूरजच्या हाती ही ट्रॉफी गेली आणि हो. तुम्ही अभिनंदन केलं त्याचं. मी हो, ज्या हो. पद्धतीने त्याला ग्रीट करत होता. काय वाटतंय? हो. बरेच जण असं म्हणतायत, की सूरजला सिम्पथीमुळे ट्रॉफी हो, मिळाली आहे किंवा आता जे मिळालंय त्याला तो ते हो. व्यवस्थित पुढे हँडल करू शकणार आहे की नाही? हो. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? मी नेहमी शोमध्ये म्हणायचो की आय कॅन कनेक्ट विथ हिम. मी त्याला त्याची भावना, त्याच्या गोष्टी समजू शकतो. कारण मी पण अशाच एका टाइम स्पॅनमधून गेलोय. इंडियन आयडल ज्यावेळेला संपलं त्यावेळेला मला पण असंच सगळ्यांनी डोक्यावरती घेतलेलं आणि अशा सगळ्या गोष्टी होतात बाजूला. आणि त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित लोक कोण आहेत आपल्या आजूबाजूला ते समजणं खूप इम्पॉर्टंट असतं. शोमध्ये पण ज्यावेळेला होतो त्यावेळेला सूरजची जी एक जो तो अडखळायचा गोष्टींमध्ये किंवा समज नसायची, हा एक प्रॉपर पार्ट माझ्याबरोबर पण झालाय त्यावेळेला. कारण त्यावेळेला 20 वर्षापूर्वीची जर गोष्ट म्हटलं तर एवढा विजिबल नव्हता. एवढे लोक म्हणजे असा फोन नव्हता ज्याच्यामध्ये सोशल मीडिया असं काही कल्चर होतं. त्यामुळे त्या गोष्टीला मी रिलेट करायचो आणि मला नाही वाटत की त्याला सिम्पथीमुळेच वोट मिळालाय. आणि त्याचा एक गेम प्लॅन होता किंवा त्याची एक स्ट्रॅटेजी म्हणा असू शकते किंवा त्याचा एक साधेपणा असू शकतो. हो. त्या पद्धतीने तो खेळलाय, त्या पद्धतीने तो राहिलाय. लोकांना एखाद्या माणसाबद्दल काय आवडतं, मला आता कळतंय की मी ज्यावेळेला बाहेर येतो काही लोकांना माझ्या खूपशा गोष्टी नाही आवडल्यात, पण मी त्या जाणून बुजून मला लोक हेट करावीत म्हणून मी काय केलेल्या गोष्टी नाही आहेत. त्या गोष्टी माझ्या गेमप्रमाणे पुढे चालताना होतात. काही काही गोष्टी जमतात. तसंच सूरजचं पण नेचर जसं आहे तसंच त्यांनी ठेवलं आहे आणि ते लोकांना जास्त आवडलं आहे. त्यामुळे मी नाही म्हणणार की ते सिम्पथी आहे किंवा त्यांनी क्रिएट करून घेतलं आहे स्वतःसाठी. त्यांनी आपल्या गोष्टी दाखवल्यात आणि गेमच असा आहे की तुम्ही स्वतःबद्दलच्या गोष्टी दाखवा आणि मग लोकांना चूज करू द्या त्यांना काय आवडतंय तुमच्याबद्दल ते. नक्कीच. तुमच्याबद्दलची आणखी एक गोष्ट प्रेक्षकांना आवडली जेव्हा तुमच्या पत्नी आणि मुलं घरात आले हो. होते आणि तुम्ही दोघं इतके मेड फॉर ईच अदर आहात. ती जोडी खूप आवडली. हो. तर हे जे काही समजून घेणं इतक्या वर्षांचा हो. प्रवास आणि त्याच्यानंतर जेव्हा पत्नी येते आणि ती आपला कॉन्फिडन्स बूस्ट करते आणि ती हो, हो, सांगते, "तू हो. छान खेळतोयस" वगैरे. हो. तेव्हा काय फीलिंग होती? मला ॲक्च्युली आमचं एक खूप लाँग रिलेशन पण राहिलं आहे आणि आमची एक मैत्री खूप चांगली स्ट्रॉंग आहे एकमेकांबरोबरची. त्यामुळे मला तिचा पर्स्पेक्टिव्ह ऐकायचाच होता. कारण आता इव्हन ज्यावेळेला बाहेर पण असतो आम्ही एखादं गाणं बनवलं, म्युझिक केलं किंवा एखादं गाणं गायलं, तर मी पहिलं तिला ऐकतो. तिचा पर्स्पेक्टिव्ह जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तिला काय वाटतंय? भले माझा डिसिजन असतो एंडमध्ये, पण मला तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकायला खूप आवडतं. बरं वाटतं की काय
खरं काय खोटं काय तिच्या साईडनी काय, कारण एक ब्लंट ओपिनियन असतं, जे काय खरं वाटतं ते ती बोलते. त्यामुळे तो खूप इम्पॉर्टंट असतो, ऑनेस्ट ओपिनियन. आणि म्हणून म्हणून मला मी वाटच बघत होतो त्या दिवसाचा की ती येऊन काय बोलणार आहे. कारण एकच असा व्यक्ती असेल घरामध्ये येणारा पाहुण्यांमध्ये जो मला डायरेक्ट सांगेल. बाकी कितीही पाहुणे येऊ दे ते आपल्या पद्धतीने बोलतील, पण ती ज्या वेळेला येईल ते खरं सांगेल किंवा बोलेल. आणि तो खूप इम्पॉर्टंट साईड होता माझा. तेव्हा कॉन्फिडन्स वाढला होता खूप ती कॉन्फिडन्स आल्यानंतर? वाढलेला. ॲक्च्युली त्याच्या आधी एक पॉईंट माझ्या म्हणजे आम्ही एकमेकांशी बोलत पण होतो की की मला असा एक सॅच्युरेटिंग पॉईंट आलाय जिथे स्वतःबद्दल आता कॉन्फिडन्स कमी होतो. असं वाटतं की आता की अजून किती करायचं आहे एक पॉईंट असा डोक्यात येतो. त्याच्यानंतर मला कळत नव्हतं की याच्या पुढे आता जायचं कसं म्हणून. आणि ज्या वेळेला फॅमिली वीक झाला त्यावेळेला सडनली असे एकदम ओपन अप झाल्यासारखं वाटलं. एकदम नवीन रस्ते दिसायला लागले आणि गोष्टी खूप बदलल्या त्यामध्ये त्यानंतर. नक्कीच. पण एक म्युझिकशी रिलेटेड माणूस जेव्हा घरात येतो तेव्हा तुम्हा अनेक पाहुणे आल्यानंतरही गायला सांगत होते, की हो. अभिजित सावंत आहे तर मग मोहब्बते लुटाऊंगा हो, असेल हो, किंवा तुमचे लफ्जो में. मग हे काळ तुम्ही प्रत्येक वेळी अनुभवलंय. जिकडे जाता तिकडे लोकं गायला सांगतात. हे काय फिलिंग असतं जेव्हा आपल्या कामाचं कौतुक तर होतंय, पण ते सादरीकरण करणं आणि गाणी गाणं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर. मला ॲक्च्युली बघायला गेलं तर ॲज अ म्युझिशियन ती एक स्वतःसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही तुमची कला बरोबर घेऊन चालताय ना. आणि तुम्ही ते सादरीकरण कधीही कुठेही करू शकता. तर ते एक ॲडव्हान्टेज पण आहे. ॲट द सेम टाईम कधी-कधी एक बॅगेज पण आहे की ज्यावेळेला तुमचं मन नसतं, तुमची इच्छा नसते, त्यावेळेला पण लोकं एक्सपेक्ट करतात एक्सपेक्ट तुमच्याकडून करतात. की आता काहीतरी गाऊन दाखवेल किंवा ऐकवेल. तर ते असं दोन्ही साईडनी असतं. मग तिथे कधी-कधी विचार लोकांसाठी करावा लागतो, कधी-कधी स्वतःसाठी करावा लागतो. मग आता मी जर सांगितलं तुमचं मन आहे का काही ऑफकोर्स, गाणं ऑफकोर्स. गुणगुणायचं, तर आज तुम्हाला मागच्या मुलाखतीत मी लफ्जो में गायला सांगितलं हो. होतं. तर आज तुम्हाला कोणतं गाणं गुणगुणावंसं वाटतंय? तुमचंच असेल किंवा एखादं? किंवा मोहब्बते लुटाऊंगा तेही? हां. हं. माझं ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ह्या गाण्यामध्ये हे ऑफकोर्स लोकांसाठीच होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये अंतरा जो होता तो नेहमी मी लोकांसाठी गातो. कारण त्याच्या सगळ्या ज्या ओळी आहेत त्या स्पेशली थँकिंग आहेत. म्हणजे बरोबर. हो. मी सगळ्यांना थँक म्हणतोय ह्याच गोष्टीबद्दल आहे. हं. कितना सुहाना सा ये अपना सफर है, आपकी दुआओं का सारा असर है, आपका है सब कुछ, आपको नजर है, आपकी इनायतों पे यार बार बार सर को मैं झुकाऊंगा, इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा, मैं भूल इसे ना पाऊंगा. वाह! आणि ती तुमची स्टाईल. हा त्याच्यात अभिदा तुम्ही आलात स्टुडिओमध्ये चार चांद लागले आमच्या आणि आम्हाला खूप छान वाटलं. कारण थँक्यू. अभिजित सावंत ही जर्नी जी आहे किंवा अभिजित सावंत हे जे नाव आहे, प्रत्येक मराठी माणसासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यांनी प्रेम दिलेलं आहे. हो. तर आगामी काळात जे काही तुमचे प्रोजेक्ट्स असतील त्यालाही तसंच प्रेम मिळू देत, अशा सदिच्छा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच बोलवल्याबद्दल. थँक यू सो मच.